कधीतरी त्याच्या जवळ वाईट नाही आहे, पण त्या मित्रत्वाचे काही जे बंध आहे ते बंध आम्ही समजून घेतले पाहिजे. जर हे बंध समजून घेता आले तर मला वाटतं कमी होणार हे आपल्या पालन करावं नाही. मी 9वीचा वर्ग शिक्षक होतो, तर पाटील मुलांना मैदानावर घेऊन खेळायला, तर त्या एका मुलाने संजय वराडे नावाच्या मुलाने शिडी दिली जिथे शिकवत आहे. तर मला मुलांनी सांगितलं, त्या सरांना सांगितलं की मुलांनी घाबरून एक वर्ग शिक्षक नात्याने मला सांगितलं त्याला जवळ बोलून शिक्षकांना, त्याने मान्य केलं. मी जेव्हा त्याला त्या तुला काही करणार नाही बोललो आणि तू असं कर, मी त्याला शिक्षा केली, उद्या पालकांना दिली, हे सगळे मुलं बोलत त्यांना मारलं नाही, काही शिक्षा केली, उद्या पालकांनी दिली, तर त्याच्या मनावर एवढं दडपण आलं की उद्या माझे पालक येतील, तर माझी पत्रिकाच्या पालकांना सांगतील. त्याने दुसऱ्या दिवशी घरातून दफ्तर घेतलं शाळेचं, दफ्तर घेऊन परत तो निघून गेला. शाळापट्टी इकडे मी गेलो शाळापट्टी तो घरी गेला नाही. मी फिरून अभ्यास करतो तेव्हा मी निघून गेलो गावाला, ते आले मुख्याध्यापकांकडे. मग मुलांकडून त्याच्या पालकांना माहिती पडलं काय शाळेत असतात, तर पालक ते नक्की माझ्या मुलाला मानलं शिक्षकांनी, नक्की माझ्या मुलाला मानलं असेल आम्ही शिक्षकांना राहणार नाही. जर माझ्या मुलांनी बरोबर केलं पण आमच्या जवळ एवढं डॉक्टर तुम्हाला शिकवायलाच करू, कारण जे झालं ते त्याला मला समोर आलं. मी त्याला एक थापडी मारली नव्हती. मग तो चालला गेला. मग पोलीस स्टेशन मध्ये गेले, ते पोलीस काय झाले चढणा वगैरे बघितला, चढणा वगैरे त्याला खेळ लावलेलं तो आलेलाच नव्हता. मग विचारणा झाली दुसऱ्या दिवशी काय झालं होतं. तुम्ही सांगितलं त्याने एका शिक्षकांची मुलांनी